शहरात वाढत चाललेल्या गुन्हेगारीबद्दल राज्यपालांनी आज चिंता व्यक्त केली. संतोष परमार यांच्या मारहाण प्रकरणाला एक नवीन वळण मिळालंय. काय चुकीचं काय बरोबर या फंदात आपण नाही पडायचं, नाहीतर आपला अवघड होईल. संदिग्ध सगळं कळत असतं आणि काहीच कळत नसतं. अशा वेळी सगळं संदिग्ध होतं. कारण मिळालेलं असतं पण मान्य करायचं कारण मिळालेलं नसतं. बदल्याला कायद्याचे कपडे चढवले की त्याचा न्याय होतो. हाय, वेलकम. हॅलो. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम संदिग्ध आणि टीम एन्कोर एंटरटेनमेंट. मला पहिल्यांदा रोहितला प्रश्न विचारायचा आहे की ही जी संकल्पना लिहित होतास ती जशाच तशी लिहित होतास का अजून काही चेंजेस केलेस यामध्ये? काही शूटिंग साठीच लिहिलेली संकल्पना होती का नाटक वगैरे या संदर्भात काय लिहिलेलं होतं? तर ते मला पूर्ण डिटेल मध्ये ऐकायला आवडेल ऍक्च्युली. थँक्यू फर्स्ट ऑफ ऑल. संकल्पना म्हणजे थीम जी आधी सुचली होती सगळ्यात आधी ती नाटकासाठी सुचली होती. कारण की ओरिजिनली मी नाटकवालाच माणूस आहे, त्यामुळे सुचलं नाटकासाठीच. गोष्ट होती एका नवऱ्याची की ज्याला आपल्या बायकोला सांगता येत नाहीये की तो तिच्यावर किती प्रेम करतोय आणि बायको समहाव त्याच्यापासून दूर जात चालली. तर ते ओके. तिथून सुरुवात झाली होती संकल्पनेची की आता हे स्टेजवर कसं दाखवता येईल. ऑक्टोबर नोव्हेंबर 2018च्या दरम्यान मी आणि रोहनची पहिल्यांदा ह्याच्यावरती बोलणं झालं. थोडं कन्सेप्ट अशी खूप आधी सुचलेली होती थीम वाईज, म्हणजे फक्त पण बोलणं तेव्हा झालं. आणि मग जसजसं विचार करायला लागलो की ह्याच्यावरती ट्रीटमेंट कशी द्यायला लागणार आहे, स्टेजवरती ते कसं दिसणार आहे वगैरे, तेव्हा एक गोष्ट लक्षात आली की ही कथा किंवा ही थीम जी आहे ती नाटकासाठी नाहीये. ओके. ह्याच्यासाठी फिल्म करायला लागणार आहे. नाटकात स्टेजवरती हे तितकं चांगलं दाखवता येणार नाही जेवढं आपण व्हिज्युअलाइज करतोय. प्रश्न हा नाही की थीम चांगली नाही किंवा स्टेज माध्यम म्हणून बरोबर नाही. प्रश्न एवढाच आहे की ज्या पद्धतीने आपण दाखवायचा प्रयत्न करतोय ते स्टेज त्याच्यासाठी चांगलं नाहीये, त्याच्यासाठी योग्य नाहीये, चांगलं नाही म्हणण्यापेक्षा. मग फिल्म आली. आता फिल्मची ट्रीटमेंट जी आहे ती थोडी वेगळी आहे नाटकापेक्षा. नाटकासारखा विचार करून चालत नाही त्या ह्याच्यामध्ये. आणि एक असं होतं की एकच कॅरेक्टर होतं आधी, नवरा. इथून सुरुवात झाली, नवरा आणि बायको. आता जर त्याची स्टोरी जर करायची असेल, इट्स अ बेसिकली ही एक फिक्शनल स्टोरी आहे, संपूर्णपणे काल्पनिक. त्याला काही कुठे सत्य घटनेचा वगैरे तसा काही संबंध नाही, संपूर्ण काल्पनिक आहे. आता ही जर स्टोरी इंटरेस्टिंग करायची असेल तर मला कुठल्या तरी दोन व्यक्तिरेखा किंवा दोन कॅरेक्टर्स यांचा जोपर्यंत कुठेतरी क्लॅश होत नाही तोपर्यंत ती स्टोरी येणार नाही. मग ती स्टोरी घडवण्यासाठी म्हणून आता ओरिजिनल कन्सेप्ट असं होतं की तो नवरा शेवटी बायकोचा खून करतो, अशी संकल्पना होती ती नाटकासाठी जी होती ती. ओके. आता फिल्म जर म्हणालो तर खून झाला तर त्याचं इन्व्हेस्टिगेशन आलं, इन्व्हेस्टिगेशन आलं तर पोलीस आला, अशी खूप नॅचरल प्रोग्रेशननी मग ते पोलीस इन्स्पेक्टरचं कॅरेक्टर आलं की एक नवरा आणि एक
इन्व्हेस्टिगेशन करणारा. पण मुळात त्या तुझं जे कॅरेक्टर केलंस त्याच्यावरती येऊयात. पण मला आता तीच माहिती हवी होती की तू हे नाटकासाठी लिहित होतास, मग याचं नाटकाचं नंतर रूपांतरण तू फिल्मसाठी कॉन्सेप्ट म्हणून केलंस. हे पूर्ण लिहिलंय बरोबर. तूच ना? हो, संपूर्णपणे मीच लिहिलंय. बर. आता आपण प्रत्येकाच्या कॅरेक्टरकडे तर जाऊच. मला दुसरा प्रश्न विचारायचा रोहनला. रोहन, तू ऍज अ एन्कोरचा हेड आणि या पूर्ण वेब सिरीज मध्ये तू तू एक मोठं कॅरेक्टर करतोयस. तर मला ऍक्च्युली पहिल्यांदा विचारायचं की एन्कोरला ही संकल्पना कधी आवडली, कधी याच्यावरती डिस्कशन झाला आणि मग तुम्ही हे कधी डिस्कस केलं की बाबा मी याला प्रोड्यूस करीन किंवा बॅनर देईन आणि मग आपण एन्कोरच्या अंडर हे करूयात. याच्या मागचं सगळी प्रोसेस काय होती त्यावेळेसची? याच्या आधी मी आणि रोहितने एक नाटक केलं होतं वेटिंग रूम नावाचं. ओके. तेही रोहितनेच लिहिलं होतं. आणि त्याचे एक 8-9 प्रयोग झाले होते आणि आम्हाला असं वाटत होतं की एक मोठं नाटक, 2 अंकी नाटक किंवा दीर्घांक स्पर्धेसाठी काहीतरी करूया काय किंवा राज्यनाट्य स्पर्धेसाठी काहीतरी करूयात आपण. ओके. मग ओके. ही स्क्रिप्ट घेऊन आला. आमचं जस्ट डिस्कशन झालं की असं आहे. आणि कुठे ना कुठे मला असं वाटत होतं की रोहित याच्यावर नाटक नाही होऊ शकत. की ओके. नाटक नाही होणार याच्यावर, की एकतर कॅनव्हास मोठा दिसतो याचा बऱ्यापैकी आणि मग ते नाटकात करायचं म्हटलं तर त्याला खूप कॉम्प्रोमाइजेस करावे लागतील आपल्याला. त्यामुळं एकतर सिनेमा होऊ शकतो किंवा वेब सिरीज होऊ शकते. मग एन्कोर अंडर करायचं आहे असं ठरलं. की चला मी म्हटलं की आपण करू शकतो हे. मला तर स्टोरी वाईज आवडलं होतं खूपही. मग मी म्हटलं की रोहित सिनेमा म्हटलं तर एक मोठी स्टारकास्ट आली, मग ते बाकी सगळं खूप मनी इन्व्हॉल्वमेंट खूप होणार आणि आपला पहिलाच प्रोजेक्ट आहे हा बऱ्यापैकी. बरोबर. आणि असं मला तुला कोणी असं मेजर कोणी ओळखत नाही. आपण नाटक करतो तेवढंच. बरोबर. असं आमच्या दोघांचं असं ठरलं की नाही मग आपण एक वेब सिरीज करूया जिथे आमच्या दोघांसाठी हा लॉन्चिंग प्लॅटफॉर्म असेल बऱ्यापैकी. ओके. ग्रेट. मला विचारायचं रोहितला की रोहित, याच्यामध्ये तू एक कॅरेक्टर केलंस इन्स्पेक्टर मल्हारचं. तर त्याबद्दल तू अशी वेगळी काही तयारी केली होती का तू ते स्वतः लिहिल्यामुळे तुझ्या डोक्यात इनबिल्ट होतं की मला माझा इन्स्पेक्टर असाच दाखवायचा आहे? किंवा असं काही होतं का की मी हे एखादं कॅरेक्टर मी एखाद्या याच्यापासून इन्स्पायर्ड होऊन असं करणार आहे किंवा असं काही होतं? एक छोटा गौप्यस्फोट म्हणून ओरिजिनली मी हे कॅरेक्टर करणार नव्हतो. एक दुसरा आर्टिस्ट आहे तो करणार होता, पण काही कारणांनी ते मी केलं. सो आधीपासूनच मी करणार होतो असं काही ठरलेलं नव्हतं. ते काही कारणामुळे ते मला करायला लागलं. तर ते हा झाला टेक्निकल भाग त्याच्यातला. ऍज अ कॅरेक्टर जर आपण म्हणलं तर प्रत्येक कॅरेक्टर इन जनरल, माझं स्वतःची कन्सेप्ट, मला स्वतःची थिअरी आहे ही, की प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ते कुठे ना कुठे रायटरचाच एक डायमेन्शन असते. बरोबर. शेवटी तुम्ही जे आहात तेच बाहेर येतं. त्यामुळे कुठे ना कुठे त्याची तार तुमच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वात असते. जसं सिद्धांत जे आहे त्याचं कुठे ना कुठे आहे. आता मल्हारचं जे आहे, मल्हारचं कॅरेक्टरच मुळात असं सुचलं होतं की तो खूप एक्सप्रेसिव्ह नसेल, कारण की मल्हारचं कॅरेक्टर एक बॅकग्राऊंड स्टोरी घेऊन येतं. म्हणजे ते असं नॉर्मल घेऊन येत नाही. त्याची स्वतःची एक स्टोरी आहे, बॅकग्राऊंड स्टोरी आहे आणि त्याचं लाईफ इज मोर लाईक अ रिॲक्शन. त्याच्या आयुष्यात जे काही घडलंय त्याचे रिॲक्शन आहे. त्यामुळे तो एक सायलेंट असं एक ते कॅरेक्टर आहे. सायलेंटचा अर्थ असा नाही की ते ऍक्शन्सनी म्हणा किंवा तो जे करतोय त्याच्यामध्ये मवाळ आहे कुठे, मवाळ आणि ह्याच नाही. इंटरनली एक डिस्टर्ब माणूस आहे, इंटरनली एक अग्रेसिव्ह माणूस आहे आणि खूप कन्सेप्च्युअली प्रचंड क्लिअर आहे की व्हॉट इज राईट आणि रॉंग. ते राईट आणि रॉंगची डेफिनेशन स्वतःपुरती का होईना पण ती खूप क्लिअर आहे. मग ते कायद्यात बसो न बसो हा पुढचा मुद्दा झाला. तर तिथून ती संकल्पना आली की ते राईट आणि रॉंग, समबडी शुड बी अ जज. बरोबर आहे. पण म्हणालास की तू हा मुळात पहिल्यांदा रोल करणार नव्हतास.
आणि मग ऐन वेळेस असं काही चेंजेस झाले किंवा आर्टिस्टच्या इश्यूजमुळे तू तो रोल करायला लागलास. तर मग तू तुझ्यासाठी तुला एखादा स्पेसिफिक रोल याच्यामध्ये लिहिला होतास का? किंवा असं काही नव्हतंच की मी करेन किंवा नाही करेन याची काही. माझ्यासाठी म्हणून असं कुठलं लिहिलेलं नव्हतं की हे मी करणार. असं डोक्यात ठेवून मी असं काही लिहिलेलं नव्हतं ऍज सच. विचार असा चालू होता की दयानंद जे कॅरेक्टर आहे हवालदारचं, ओके. हा ते मी करेन असा एक विचार होता तेव्हा सुरू. पण मला वैयक्तिक कधी तसं त्या ह्याने मी लिहिलं नव्हतं की मी हे कॅरेक्टर करणार आहे किंवा हे करणार आहे. तसं तसं विचार नाही डोक्यात कधी. मला पण मला एक मला मिनिट पुढचा स्वामी, प्रश्न रोहनला काय पण विचार. ऑनेस्टली बोलायचं झालं तर जे काय झालं ते चांगलं झालं. कारण रोहितनी ज्या पद्धतीने एकदम मधोमध येऊन ते उचललं, आता मला असं हा वाटतं की कॅरेक्टर बऱ्यापैकी मल्हारच्या कॅरेक्टर बद्दल बोललं जातंय बाहेर. हा ना, म्हणजे आता मला ते त्याच्यावरतीच यायचंय की मला दुसरा प्रश्न तुलाच विचारायचा होता की तुला तुझ्या कॅरेक्टर जेव्हा तू वाचलंस किंवा पहिल्यांदा ज्यावेळेस तू सगळं ऐकली स्टोरी डिरेक्टरनी तुला नरेट केलं त्याच्यानंतर तू तुझ्या कॅरेक्टरसाठी कुठलं स्पेसिफिक व्ह्यूज ठेवले स्वतःचे का त्याच्यासाठी कुठला रेफरन्स घेतला त्याच्याबद्दलची ते कॅरेक्टर बिल्ड करण्याच्या मागचं जे तुझी पूर्ण प्रोसेस होती ती काय होती रोहन? ती ऍक्च्युली रायटिंग मधूनच आली किंवा रोहित जेव्हा जे काय काय पीसेस त्याला जसं सुचायचं तो ऐकवायचा, तेव्हा आम्ही दोघं डिस्कस करायचो की मग हा हे असं करेल का तो, मी त्याला विचारायचो प्रश्न, मग तो हे करेल का, त्याचं हे असेल का, मग हे असं का नाहीये, ओके. तो इन्फिरियर दिसतोय मला पण त्याच, तो माझा पहिला प्रश्न त्याला होता की अरे तो आत्महत्या का करत नाहीये, स्वतः तो इतका हे आहे, तो स्वतः आत्महत्या का बरोबर करत नाहीये. तसे बरोबर असे बरोबर. वेगळे स्टेजेस झाले जिथे की त्याच्याशी खूप डिस्कशन झाले की प्रत्येक सीन वाईज म्हणा किंवा स्टोरी वाईज, बाबा मला जेव्हा काही वाटायचं की नाही नाही, हे मला काहीतरी ऑड वाटतंय, मी परत त्याच्याकडे जायचो की हे असं का आहे, मग असं, हा मग काय काय मग तो इनपुट घ्यायचा, बरं ठीक आहे हेही होऊ शकतं किंवा तेव्हा ओके. मध्ये मध्ये असेल की तो एक्सप्लेन करायचं की नाही त्याची कारण वेगळी आहेत. मुळात मुळात कुठले रेफरन्सेस घेतलेस का मग हे कॅरेक्टर बिल्ड करण्यासाठी? बऱ्याच वेळेस काय होतं की एखादं कॅरेक्टर बिल्ड करण्यासाठी रेफरन्स मग भलेही ते आपल्या काल्पनिक याच्यातले रेफरन्सेस असतील किंवा ऑलरेडी झालेल्या मूवीज असतील त्याच्यातले रेफरन्सेस असतील किंवा आपण एखादी कादंबरी वाचली असेल त्याच्यातले रेफरन्स असतील किंवा आपण कुठेतरी बघितलेलं असतं हे. तर तसं तू काही रेफरन्स घेतलेस का कोणाचे किंवा तुमच्या दोघांच्या डिस्कशन मधनच हे कॅरेक्टर उभं राहिलं असं काही होतं? मला असं वाटतं की मॅक्झिमम दोघांच्या डिस्कशन मधनं कॅरेक्टर उभं राहिलेलं आहे, पण बाकी जिवंत रेफरन्सेस आहेत जे ज्यांचं नाव मला घ्यावं असं वाटत नाही, पण मला माहिती आहेत की हा या अशा व्यक्तीला मी बघितलेलं आहे काही, भलेही त्यांनी खून केला नसावा पण तो त्या स्टेज मधून गेलेला आहे. ओके ओके. आणि मला पुढचा प्रश्न लेखनाच्या ह्याने सांगू शकतो मी ऍक्च्युली ऍज अ रायटर जेव्हा हे कॅरेक्टर सिद्धांत डोक्यात जे आलं ना त्याची कन्सेप्ट अशी आहे बेसिक जे की तुमचे विचार एक्सप्रेशन तुम्हाला न करता येणं, तुम्हाला तुमच्या मनातलं न सांगता येणं आणि वरती सिच्युएशन साठी तुमच्याकडे काही सोल्युशन नसणं, हे जर तुम्ही खूप ताणलं एक्स्ट्रीमला जर तुम्ही नेलत त्याच्या तर तिथे सिद्धांत दिसेल. सामान्य माणसाच्या आयुष्यात जर असं झालं की बायको तुमच्यापासून लांब चालली, तिच्यावर अतोनात प्रेम आहे पण हे सांगता येत नाहीये आणि ते लग्न जे तुटतंय बेसिकली ते तुम्हाला धरून ठेवता येत नाही, ही जर कुचंबण आहे ही एक्स्ट्रीमला नेली की सिद्धांत येतो. ओके ओके. मला पुढचा प्रश्न मंदारला विचारायचा आहे की या सगळ्या प्रोसेस मध्ये तू सुरुवातीपासून होतास बरोबर आणि जेवढं पडद्यावरती काम केलं तेवढंच तू त्याच्या मागच्या साईडला म्हणजे ऍज अ कॅमेरामन म्हणून त्याच्यासाठी काम केलंस तर त्याच्यासाठी तुला डिरेक्टर कडनं काही स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन्स होते का तुझे त्याच्यामध्ये काय विजनरीज वगैरे तू मांडल्या होत्या की बाबा नाही असं घेऊयात हे असं, तर त्या संदर्भात आपण थोडंसं डिस्कस करूया. बरं. तर पहिल्यांदा जी आमची पहिली जी मीटिंग झाली होती, तेव्हा मी रोहन, रोहित आणि एक कॅरेक्टर जे दयानंदचं जे कॅरेक्टर केलंय, तर या तिघांना मी सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा भेटलो, तेव्हा जनरल आयडिया दिली होती की कसे टेक्स हवेत किंवा काय हवंय असं.
आणि मग नंतर ती पहिलीच होती आणि तोपर्यंत जवळपास एक 90% स्टोरी पूर्ण बिल्ड झाली होती. आणि जेव्हा मग आम्ही फायनल एकदा भेटलो, की आता आपण असे टेक्स्ट घेऊया किंवा आपल्याला इथे स्कोप आहे, इथे लाईटचा स्कोप आहे किंवा जनरल आमचं जे टेक्निकल डिस्कशन चालू होतं, त्यात जो डिरेक्टर रोहित जो आहे, तर आम्ही दोघं जण एक स्पेसिफिक डार्क थीम असलेल्या अशा सिरीजचे आम्ही दोघं जण फॅन निघालो आणि आमची वेव्हलेंथ जुळली. मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं, की आपण हा रेफरन्स घेऊया या सीरीजमधला. ही सीरीज खूप भारी आहे. मग त्या रेफरन्सनी आम्ही थोडासा असा विचार केला होता आणि त्याला जे म्हणायचंय ते मग त्या गोष्टींमुळे दोघांचा एकच पर्स्पेक्टिव्ह असल्यामुळे त्या गोष्टींमुळे ते मला लगेच कॅप्चर करता आलं, की नाही ह्याला हे असं हवंय. ते मला लगेच कळलं. या दरम्यान मग तू एक कॅमेरामन म्हणून कसं असतं की बऱ्याच वेळेस कॅमेरामन म्हणून एखादा शॉट घेताना कुठेतरी कॅमेरामन मध्ये पण एक छोटासा डिरेक्टर असतोस. तर तू सिद्धांत बरोबर. म्हणजे ज्यावेळेस तू मल्हारशी किंवा सिद्धांतशी ज्यावेळेस तू कनेक्ट असायचास, तर मग त्यावेळेस तू त्यांना काही त्या बाबतीत गायडन्स केलंयस का, की बाबा आपण हा शॉट असा घेतो तर तू हे इतके एक्सप्रेशन लाऊड दे, इतके कमी दे, किंवा आपण या पद्धतीत काहीतरी त्याच्यावरती वर्कआउट करूयात, असं काही तुमचं डिस्कशन व्हायचं का म्हणजे? हां, तर एक मिनिट. हां. तर यात आता दोन्ही साइडनी मी सांगू शकतो, की एकतर डिरेक्टरनी पहिल्यांदाच सगळ्या ॲक्टर्सना सगळा सीन समजावलेला असायचा. त्याच्यामुळे त्यानं त्याचा रोल खूप चांगला प्ले केला होता. आणि दुसऱ्या साइडला ॲक्टर्सही असे होते, की ते लगेच त्याला जे बोलायचं डिरेक्टरला ते ॲब्झॉर्ब करायचे. पण एका साइडला असं होतं, की ते चांगले त्यांचे 100% देत होते ॲक्टर्स सगळे. पण ते शेवटी दिसताना मला आणि डिरेक्टरला ते कॅमेऱ्यावर, स्क्रीनवर जे दिसतंय ते आम्हाला दिसायचं. तर मग काही-काही ठिकाणीच फक्त असं होतं, की नाही आता हे इथे चेंजेस सांगितले पाहिजेत किंवा या मूव्हमेंट्स कॅमेऱ्याच्या बाहेर जातायत, स्क्रीनपासून या बाहेर जातील. तर एवढ्याच फक्त सांगावे लागले. असं जास्त त्यांना ॲक्टिंग तुम्ही कशी केली पाहिजे हे मला सांगायची गरज नाही पडली किंवा माझ्यापेक्षा ते नक्कीच चांगले करतात त्याच्यामुळे ते आज ऍक्टर आहेत आणि मी कॅमेरा हँडल करतो. बरोबर, बरोबर. मला एक पुढचा एक प्रश्न. मला ऍड करायचं आहे ह्याच्यात हा, शेखर, हा. मला एक एक ऍड करायचं आहे ह्याच्यात. अं, एक एक झालं की सीनचा सेटअप, बरोबर. दुसरं झालं तुमचे फॉर्मेशन आणि बरोबर. तिसरी झाली तुमची प्लेसमेंट आणि मुवमेंट. पण एक चौथी गोष्ट जी आहे जी मंदारनी केली आहे या सिरीज मध्ये, ती अशी आहे की आउट ऑफ द सीनच्या बाहेर किंवा आपल्या स्टोरी बोर्डच्या बाहेर ते जे काही रॅन्डम शॉट्स ज्याला आपण म्हणतो ना, की जे ऍक्च्युअली लेखक म्हणा किंवा डिरेक्टर म्हणा ते लिहिणं त्याला शक्य नाही आहे, कारण की बरोबर. आधी कळत नाही की ह्याचं काय होणार आहे. करेक्ट. पण एक जी गोष्ट मंदारनी जी केली होती, विच आय वॉज व्हेरी व्हेरी मच इम्प्रेस्ड, की एक सीन आहे संदिग्ध मध्ये की जिकडे सिद्धांतनी खून केलेला आहे आणि आता तो रडतोय. त्याच्यानंतर त्याला डायव्होर्सचा पेपर मिळतो आणि त्याच्यानंतर तो एक उद्विग्न अवस्थेत असतो. तेव्हा काही काही जे शॉट्स आहेत ते मंदारनी त्याच्या मनाने त्याचे अँगल्स घेऊन असे घेतलेले. ग्रेट, ग्रेट. हा, मग हे काही कुठे लिहिलेले किंवा स्टोरी बोर्डचा भाग आहे असं काही नाहीये. सो म्हणून म्हणलं की एक आहे जे तुम्ही रिहर्स करता, जे तुम्हाला माहिती आहे की हे असं होणार आहे, पण तो जो एक ऍडिशनल गोष्ट आहे ना जी मंदारनी तेव्हा केली होती, की तो स्वतः कॅमेरा घेऊनच इकडे तिकडे फिरायचा. आता ह्याला असं म्हणायचं तर एक कॅमेरामॅन म्हणून त्याचं योगदान 100% दिलेलं आहे. प्लस ऍडिशनल ज्या गोष्टी प्रोजेक्टसाठी कम्फर्टेबल असतील त्या गोष्टीसाठी त्यांनी चांगले एफर्ट्स घेतलेले आहेत. यात राईट राईट अजून एक सांगायचं मोर दॅन म्हणजे 100% त्याच्यात, कारण की ते डिझाईनच नाहीये ना, तसं काही ठरलेलंच नाहीये. आणि जेव्हा तो घेत होता तर तो मगाशीच म्हणाला की तुमचं ट्युनिंग जमतं बेसिकली. सुरुवातीला मी फक्त एक दोनदा बघितलं की नक्की काय करतोय आणि मला एकदा कळलं की ओके काय करतोय मला कळलं. त्यानंतर मग मी काही जास्त थांबवलं नाही की योग्य करतोय जे काय करतो. यात आणि अजून एक सांगायचं म्हणजे की माझं आणि रोहितचं जेव्हा कॅरेक्टर्स म्हणजे जे ऍक्टर आहेत ते त्यांचे कॅरेक्टर डिस्कशन करायचे त्यांच्या म्हणजे सपोर्टिंग ज्या ऍक्टर सोबत, त्यावेळेस माझं आणि रोहितचं काही काही वेळेस असं बोलणं व्हायचं की की मी हा सीन भांडण नाही तर नाही तेव्हा आमचं असं काही बोलणं व्हायचं की हा मी सीन असा डायरेक्ट त्यांना न सांगता घेऊन टाकतो. आणि आता रोहनचंच सांगायचं तर तो
त्या कॅरेक्टरमध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व्ह व्हायचा त्यावेळेस. आणि हा असा इन्व्हॉल्व्ह होऊन रेडी होतोय त्या सीनसाठी, तोपर्यंत मी एक सीन असा घेऊन टाकलेला असायचा आणि मग रोहनला आम्ही म्हणायचो की चल जाऊ दे घेऊन टाकला हा सीन. अरे म्हटलं तुम्ही काही सांगितलं पण नाही आम्हाला, असं सीन वगैरे झाला वगैरे, असे पण काही नाही, काही झाले. असे झालेलेच सीन की न असे सांगता एक झाला सुद्धा, म्हणजे त्यांचं हा असंही खूप गमती नॅचरल. जमती झाल्या त्या. मला पुढचा Yes. प्रश्न रोहनला विचारायचा आहे की आता याच्यामध्ये तू मुळात ऍक्टर प्लस एंटरटेनमेंटचा सपोर्टर, प्रोड्युसर थोडक्यात, आणि त्याच्यानंतर प्रोडक्शन आणि बाकीच्या मार्केटिंगच्या बाबतीतले जे केली गेलेली जी कामं आहेत तुझी, तर मला प्रत्येकाच्या बाबतीत एक एक तुझा व्ह्यू दे की एवढं सगळं तू बॅलन्स करताना कुठल्या कुठल्या गोष्टींना तुला तोंड द्यावं लागलं, कुठल्या कुठल्या गोष्टींचा त्रास झाला आणि याचा काही कॅरेक्टरवरती इम्पॅक्ट झाला का? नाही पहिलं तर मुळात खूप चिडचिड झाली. की काही गोष्टी आपल्याला हवं तसे होत नाहीत. बरोबर. हां, पण एक चांगली गोष्ट होती की मला माझे 2 सपोर्टिंग हँडल्स जे होते ते म्हणलास तर एक बाजूला पूर्ण क्रिएटिव्ह बाजू रोहितने हँडल केली होती. ओके. रिहर्सल्स म्हणा, हे म्हणा, फक्त त्याला मी जागा अरेंज करून दिली होती. तिथं रिहर्सल्स घेणे आणि त्याचा तो मॅनेज करायचं, कसं करायचंय, काय नाही, काय नाही. सेकंडली पोस्ट प्रोडक्शनला मला मंदारची खूप मदत झाली. हो, मंदार ॲज अ एडिटर म्हणून. नाही, ॲज अ एडिटर डी ठीक आहे, म्हणजे ते ठीक आहे. पण बाकीच्या इन जनरल गोष्टी मी ज्यांना काही गोष्टी मी म्युझिकसाठी अप्रोच करायचो कुणाकडे किंवा डबिंगसाठी अप्रोच करायचो किंवा आणखी काय मार्केटिंगसाठी अप्रोच करायचो. तर मंदार मला नेहमी एक अल्टरनेट द्यायचा की हे पण आहे आणि त्याची कॉस्ट कदाचित बेरेबल आहे. तुझ्याकडे जे काही येते ते खूप जास्ती कॉस्ट त्याचा कॉस्ट जास्ती होतोय बेसिकली. ओके. दुसरी हां, आणि त्याची इन्व्हॉल्वमेंट त्यांनी मंदारनी मला असं वाटतं की ॲज अ स्वतः त्याचा तो प्रॉडक्ट किंवा स्वतःचं प्रोडक्शन हाऊस असल्यासारखं त्यांनी या जिओतून काम केलेलं आहे. राईट. त्यामुळे मला ते पण असं बऱ्यापैकी सोपं झालं की हां, प्री प्रोडक्शनला रोहित होता, तसंच पोस्ट प्रोडक्शनला मंदार होता बऱ्यापैकी. ओके. म्हणजे मग तुला ही तयारी करताना कॅरेक्टरवरती लक्ष द्यायला भरपूर वेळ मिळाला म्हणजे. नाही, ते रोहितचा आणि माझा रॅपोच असा बऱ्यापैकी बरा आहे. त्यामुळे मी सरळ त्याच्या घरी जाऊन बसायचो, की "हे काय सांग मला. मला कळालेलं नाहीये. तुझी शूट आहे उद्या 2 दिवसानंतर. मला अजून कळालेलं नाहीये. तुला म्हणायचं काय आहे?" ओके, कदाचित ओके. काय व्हायचं, की कधी लास्ट मोमेंट त्याला आणखी काहीतरी सुचायचं आणि तो चेंजेस करायचा बऱ्याचपैकी. कारण अच्छा. आपलं एक ठरलेलं असलं, की हां, आपल्याला कॅरेक्टर कळालेलं आहे. पण आता आपल्याला बाकीच्या गोष्टी हँडल करायच्या आहेत. जसं की कॉस्ट्यूम्स हँडल करायचे, बाकी सगळ्या गोष्टी हँडल्स कराव्या लागतात ॲज अ प्रोडक्शन म्हणून. तर त्यामुळे कॅरेक्टरला मला रोहित असल्यामुळे तेवढा प्रॉब्लेम झाला नाही. किंवा मग मी माझा वेळ घ्यायचो किंवा समजा आता एक शेवटचा 8व्या एपिसोडमध्ये एक सीन आहे रडण्याचा. तर हां. मी त्याला अगदी रोहितला सांगितलं होतं, की "मी रेडी झालो की तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमचं तोपर्यंत सेटअप करून घ्या." आणि जसं मंदार म्हटला, की मी अचानक घेतला. तर मला असं वाटत होतं, की मी डोळ्यातनं पहिला अश्रू आला तेव्हा मंदारने लगेच घेतला होता तो ओके. सीन. ओके. तो एक आहे. मार्केटिंगचं विचारलंस तर मी खूप कंपनीजला अप्रोच झालेलो आहे. ओके. जे ओ-टी-टीला आहेत राइट फ्रॉम Netflix टू एव्हरीथिंग, की ओके. कसं काय करायचं. तिथं थोडी न्यू कमर्स असल्यामुळे थोडी गल्लत झाली. पण हां, हां, हां. इव्हेंच्युअली ज्या प्लॅटफॉर्मवर गेलं तिथून आम्हाला एक चांगला हे मिळालं. काय म्हणतो, कारण चांगला पीक मिळाला. जसं की न्यू कमर्स 8 प्लॅटफॉर्मवर जाणं हे सोपं नाहीये. हां, मला तेच म्हणायचं होतं. माझा पुढचा प्रश्न तोच होता, की मुळात काही लोकांना प्लॅटफॉर्म इझिली अचीव्ह करणं हे खूप अवघड जातं. हो. एक प्लॅटफॉर्म भेटणं. तर हो. ही ॲक्चुअली 7-8 प्लॅटफॉर्मवरती पोहोचली आहे आणि लोकांनी तेवढं बघितलंय. म्हणजे 2.5-3 लाख लोकांपर्यंत पोहोचवणं आणि न्यू कमर्सचं एखादं प्रॉडक्ट पोहोचवणं ही खूप मुळात अवघड गोष्ट आहे. बऱ्याच बरोबर. प्रोफेशनल पण ती करताना त्रास होतो. तर याच्यामध्ये तुम्ही सगळेच नव्हते रादर मंदार एक्सपिरियन्स्ड असेल, रोहित आणि रोहन तुम्ही दोघंही नाटकाच्या फील्डमधनं या फील्डमध्ये येताना नवीनच रादर. पण मग हे बरोबर. तुम्ही हे करताना कसं म्हणजे डोक्यात काय आलं, की आपल्याला 7-8 वरती उतरवायचं म्हणून डोक्यात आलं रोहन तुझ्या, का बाबा मी एकाशी अप्रोच होतो आणि मग हळू आपण एक्सपांड करूयात असं? आणि मग ते करताना तुला कोणाकोणाला मदत घ्यावी लागली किंवा तू काय एक्झॅक्टली त्याची प्रोसेस केलीयस?
बेसिकली काय केलं आता मी तुला मुळात सांगू का कसं असतं स्वामी. अं, जेव्हा आपण कुठलीही गोष्ट करतो ती एनर्जी त्याची चांगली असेल ना त्याला आउटपुट आपल्याला नेहमी चांगलाच मिळतो. अं, बरोबर. हं, तर मला असं वाटतं की आम्ही प्रत्येक प्लॅटफॉर्मला उठून मेल लिहिणं, फोन करणं, कॉन्टॅक्ट करणं, काय प्रोसेस आहे, कसं काय केलं पाहिजे, तुम्हाला काय लागतं, काय कंटेंट तुम्ही शोधताय आता. बरोबर. त्या ठिकाणी एका प्लॅटफॉर्मवर मंदारची मला मदत मिळाली, पण काही रिझन्समुळे तिथं झालं नाही आमचं. ओके, पण ओके. इव्हेंच्युअली मला हंगामावरून परत स्वतःहून मेल आला. बहुतेक त्यांच्याकडे त्यावेळेला कंटेंट अवेलेबल नव्हतं आणि त्यांनी मला कॉल केला आणि विचारले, की "तुमचं कंटेंट रेडी आहे ना?" तर म्हटलं, "हो, कंटेंट रेडी आहे माझा." आणि हां. त्यावेळेस मला काहीही माहीत नव्हतं, की ते MXवर जाणार आहे, Vodafoneवरून कुठे इथे हा तर 8च्या यात यात म्हणजे एक थोडंसं ऍड करायचं म्हणजे की काय होतं की पहिल्यांदाच आम्ही जेव्हा आता पोस्ट प्रोडक्शन मध्ये होतो की कळलं आम्हाला की आम्ही एक स्पेसिफिक कमी रिसोर्सेसमध्ये एक चांगलं प्रोडक्ट बनवलंय. बरोबर. त्यावेळेस जे रेग्युलर यूज करतात म्हणजे आता एक YouTube पण एक OTT असल्यासारखंच आहे, ज्यांचं प्रीमियम जे आहे ते. पण हो. जर प्रोडक्ट चांगलं झालंय तर गो ऑल इन असं आमचं ठरलं सगळ्यांचं, की जे काही आहे ते सगळे स्टेक्स लावूया आणि सगळे कॉन्टॅक्ट वापरून आपण काय होईल ते बघूया. तर मग कुठून तरी कनेक्शन लागत ते आता रोहनचं पण झालं, की बोलणं वगैरे होऊन हंगामा थ्रू ज्या गोष्टी झाल्या आणि मग त्याच्यानंतर त्या एक हंगामाचं बघून कसे बाकीचे OTT वाल्यांनी पण आम्हाला अप्रोच केलं. तर ओके. हे एक लक म्हणू शकता तुम्ही किंवा मग आम्हाला काही आयडियाच नव्हती त्यावेळेस, की एकत्र एवढ्या ठिकाणी जाईल किंवा. पण जेव्हा हंगामावर दिसलं, तेव्हा खूप लोकांनी अप्रोच केलं आणि मग तसे हंगामाशी बोलून आम्ही ते डिस्ट्रिब्यूट केलं, की आमची सीरीज इकडे नॉन एक्सक्लुझिव्ह किंवा एक्सक्लुझिव्ह राईट्सवर. काही लोकांना डिजिटल राईट्स दिले फक्त. तर अशा गोष्टी त्यातून बऱ्याचशा झाल्या. पण चालतंय. इव्हेंच्युअली सगळं तरी एक्सक्लुझिव्ह केलं हे चांगलं आहे. हां, तरी ॲक्चुअली एवढ्या तू प्लॅटफॉर्म बरोबर, बरोबर. कारण तू जर Vodafone प्रीमियम, Vodafone प्ले, आयडिया मूव्हीज गेलास, तर ते हां, प्रीमियम लिस्टमध्ये दिसतं तुला. संदिग्ध ही बरोबर, प्रीमियम बरोबर. राईट, दिसतं. ग्रेट. राईट. तेच तुम्ही एवढ्या प्लॅटफॉर्मपर्यंत पोहोचलात त्याच्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन परत एकदा. येस, आणि थँक थँक यू. यू. थँक हां, यू. थँक यू. मला पुढचा प्रश्न मंदारलाच विचारायचा आहे, की आता तू अच्छा. याचा डी म्हणून तर काम केलंच आहेस, पण एडिटर बरोबर. म्हणून काम केलंस. पण मग एडिटरची जबाबदारी सांभाळताना बऱ्याच वेळेस असं होतं, की यार त्यावेळेस तो अजून एखादा एक्स्ट्रा शॉट घ्यायला पाहिजे होता किंवा बरोबर, अ, हा शॉट असा नाही झाला, हा हँडी झाला, शेक झालाय. मग त्याच्या संदर्भातले तुम्ही बरोबर. ते सगळं डिस्कस करत होतात का ऐन मोमेंटला तिथं कुठलातरी कट शॉट करून लावलाय आपण, असं काही कॉम्प्रोमाईज वगैरे केलंय का? आणि जर केलं असेल, तर ते कुठल्या सीनसाठी असेल आणि केलं नसेल, तर मग त्याच्यासाठी तुम्ही काय-काय सीन ऑलरेडी घेऊन ठेवले होते किंवा कितपत तुम्ही ते शूट घेऊन ठेवलं होतं त्या संदर्भात? बरोबर. तर यात असं आहे, की पहिला माझा जो प्रायर एक्सपिरियन्स होता, तर त्यात मी असिस्टंट म्हणूनच काम करायचो आणि अ, हा जेव्हा मला प्रोजेक्ट मिळाला संदिग्ध, तर त्यावेळेस मला दुसऱ्या एका मूव्हीची ऑफर होती, जी फीचर फिल्म होती. तर ओके. मी ती सोडून ही करायची आहे, तर मग मला इथे चांगलं बेस्ट दिलंच पाहिजे. मी ग्रेट. तिथे असिस्टंट म्हणून करत होतो, पण हा प्रोजेक्ट मी एक लीड DOP डिपार्टमेंट हेड म्हणून करणार म्हणून मी हा चूज केला. तर काही गोष्टी मला कळतील. जसं तू म्हटलं, की आपण या गोष्टी नंतर घ्यायला हव्या होत्या किंवा एडिटिंगमध्ये हा प्रॉब्लेम होतोय वगैरे. तर याचा विचार माझा 2 दिवस मी यावर विचार केला होता, की हां. आपण जर डिपार्टमेंट हेड म्हणून जर काम करणार आहे, आपण अख्खं शूट करणार आहे. तर त्यावेळेस असं कुठेच फायनल नव्हतं, की मी माझी फर्म किंवा माझी लोकं आहेत किंवा मी आहे. तर आम्ही एडिटर म्हणून या ह्याच्यात ॲक्ट करणार आहोत. तर असं काही नव्हतं ठरलेलं. म्हणून मी असंच केलं होतं, की शूट करताना असा विचार केला होता, की आपण मॅक्सिमम क्लिप्स घेऊ. ॲक्टर जरी बोर झाले तरी ठीक आहे, पण एडिटरला असं नको व्हायला, की आपल्याजवळ डेटा कमी आलाय. बरोबर. अरे, एवढं रडवलं ना तरी मला. अरे, आता एक शॉट, अजून एक शॉट. थांब ना, थांब ना. परत एक घे. हां, आता एक आता आपण लेफ्टनी घेऊ, आपण राईटनी घेऊ. असं त्यांनी भरपूर घेतलेत. दिवसभर तो तेच करत होता. पुन्हा तर एकदा तर रडून बघू आपण वगैरे. रोहनला बरोबर. की हे जे तू कॅरेक्टर केलंयस, आता बऱ्याच ठिकाणी एवढ्या लोकांपर्यंत पोहोचलंय आणि हे पोहोचल्यानंतर ज्यांना मी रेफर केलं होतं त्या लोकांनी ते बघितलेलंच आहे. हं. एक त्यांच्याकडनं मला प्रत्येक कॅरेक्टरचं वेगवेगळं संक्षिप्त रूप आपल्याला जे आहे, कारण प्रत्येक जण जज करत असतं कॅरेक्टरला. बरोबर. तसं
डिस्कस केल्यानंतर प्रत्येकाने मला सांगितलं, ज्याच्यामध्ये मल्हार बद्दलचे काही पॉइंट ऑफ व्ह्यू खूप चांगले आले, काही जणांचे रोहन तुझ्याबद्दलचे पॉइंट ऑफ व्ह्यू चांगले आले. तर तसं तुला रोहन किती जणांकडनं काही कॉल आले किंवा काय झालं की बाबा हा तुझा हे कॅरेक्टर इतकं छान इथं व्यवस्थित झालं, किंवा बऱ्याच वेळेस निंदक पण असतात की एखादा कॅरेक्टर नाही आवडला, एखादा सीन नाही आवडला, किंवा तर त्या संदर्भात कोणी कॉल केला होता का, किंवा केला असेल तर मग तुम्ही त्यांना कसं हे केलं, उत्तर दिलं किंवा काय सांगितलं त्यांना? किंवा सिरीजच नाही आवडली असेही आहेत काही लोक. काय केलं? तर पहिला ते सांगतो, सिरीज आवडली नाही ते. तर गेल्या रिलीज झाल्यापासून गेले जवळजवळ 25-26 दिवसानंतर कोणी तर त्याचा रिव्ह्यू टाकला, जो की नॉन मराठी, आणि त्यांनी माझ्याबद्दल इतकं वाईट लिहिलं होतं त्या बाबतीत. मला असं म्हणजे मी थोड्या वेळासाठी डिसहार्टन झालो, पण मी सोडून दिलं. पण पॉझिटिव्ह मला इतके चांगले रिस्पॉन्सेस आलेत. मी तुला फॉर एक्झाम्पल सांगतो. काल एक वर्षा म्हणून आहे, ते एसबीआय मध्ये काम करतात अँड शी इज अराउंड माय मदर्स एज. तर आमचं खूप वर्ष बोलणं नाही, काय नाही, आणि ते बँकेत आहेत आणि मी त्यांना एका लोन संदर्भात भेटलो होतो. तर त्यांना मी मेसेज टाकला होता की बघा कसं वाटतंय सांगा. तर त्यांनी बघितली, दुसऱ्या दिवशी मला मेसेज केला की आय लाईक, मी सगळे एपिसोड्स पाहिले म्हणून, पण एंड मला आवडला नाही कारण दोन्ही मुली त्यात जातात, मरतात आणि हे दोघं सुटतात, असं त्यांनी लिहिलं लिहिलं होतं. पण मला अजून एक विचारलं की तुम्ही कुठला रोल केला होता, कारण ते मला त्यांना मी आठवत नव्हतो. तर ओके. सिद्धांत म्हणून सांगितल्यावर त्यांनी डॅम गुड ऍक्टिंग असं पाठवलं होतं. किंवा मला फोन येतात आजकाल. मला सकाळ सकाळ 6 वाजता एकदा फोन आला होता माझ्या मित्राचा लातूरवरून. तर त्यांनी मला सांगितलं, अरे मल्हारनी काय कडक काम केलं यार, असं म्हणून तो म्हटला. अरे म्हटलं तू माझा मित्र आहेस, माझ्याबद्दल बोल काहीतरी. तर तो म्हटला की नाही नाही, खूप एक्सपिरियन्स वाटतो, कोण आहे तो कलाकार, मस्त वाटतो, हे वाटतो. तर खूप मिक्स्ड रिॲक्शन्स येतात. लकी मी रोहित की मला मुलींचे चांगले वाटतात, मुलींची चांगली रिॲक्शन्स येतात. मेल साईडचं नाही खूप यात रिॲक्शन. आणि बरोबर, आणि यात जो निगेटिव्ह रिव्ह्यू आता जे रोहन बोलला, इवन त्या ह्याच्यात एकाच माणसाबद्दल चांगलं लिहिलं होतं, जे म्हणजे आहे रोहित बापट, की मल्हार कॅरेक्टर एकच असा चांगला होता वगैरे वगैरे, आणि तो रिलॅक्स्ड आहे असं विषय लिहिलं होतं. म्हटलं बरं. बरोबर बरोबर. मला पुढचा प्रश्न रोहितला विचारायचा होता की रोहित आणि मल्हार याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आहेत का, की बाबा फक्त इन्स्पेक्टर सोडलं तर रोहित आणि मल्हार कितपत सिमिलर आहेत? आहे ना, आहे. सिमिलॅरिटी म्हणण्यापेक्षा काही अंश जो मी मगाशी म्हणलं ना, की ॲज अ रायटर शेवटी तुमचाच एक भाग त्या स्टोरीमध्ये आलेला असतो, प्रत्येक कॅरेक्टरमध्ये. तर मी स्वतः थोडा शांत प्राणी आहे एकंदरीतच. म्हणजे खूप एक्साइट होईन पटकन किंवा खूप पटकन रिॲक्ट होईन असं नाहीये. मल्हार पण कॅरेक्टर बेसिकली तसं आहे की ते खूप पटकन रिॲक्ट होत नाही. माफक आणि मोजकंच बोलतं. त्याच्याहून जास्त ते बोलतच नाही. बरेचदा नुसतंच वरती घेऊन एक सीन आहे ऍक्च्युली, तो नाटकात, आता आम्ही दोघं रोहन आणि मी काम करायचो ना, तसा तो व्हिज्युअलाइज केला होता मी आणि तसा तो झालाय. माझ्या सुदैवाने तसा तो झालाय. एका पॉइंटला तो विचारतो की त्याच्यातून ऍक्च्युली त्या पीस मध्ये यू विल अंडरस्टँड की त्याचं आणि माझ्यामध्ये किती साधर्म्य आहे. म्हणजे कारण की मी एवढा एक्सप्रेसिव्ह नाहीये ऍक्च्युली रिअल लाईफ मध्ये सुद्धा. तर तो विचारतो की हे फोन मिळेल का, ते फॉरेन्सिक वाले नाही, फॉरेन्सिक वाले सांगते. मग तुमचं लग्न झालंय का, मग तुमचं लव्ह मॅरेज झालंय का, आणि मग हे झालंय का, ते झालंय का. एका पॉइंटला हा फक्त हो नाही करतो आणि मल्हार पुढच्याला फक्त वरती बघतो चिडून, आणि दॅट्स इट. सीन तिकडे संपला. बऱ्यापैकी माझंही असंच होतं. त्यामुळे थोडंफार सिमिलॅरिटी आहे, थोडीफार सीन कसा केला सिमिलॅरिटी तर आहे. बघायचं आमच्याकडे फक्त. आणि मला याच प्रश्न रोहितलाच विचारायचं आहे की हा. म्हणजे तुला लोकांचे काय फीडबॅक आले या संदर्भातले, की तुझं कॅरेक्टर किंवा तुझे लिहिलेलं लीड कॅरेक्टर आहे रोहन बद्दलचे फीडबॅक, तुझ्याबद्दलचे फीडबॅक काय आले, आणि इतर कॅरेक्टरचे बद्दलचे फीडबॅक? कारण तू डिरेक्टर म्हणून तुला एकट्या कॅरेक्टर बद्दल विचारणं हे फेअर ठरणार नाही. तर बाकी बरोबर. सगळ्यांबद्दल गेला असेल तर तुला लोकांनी काय काय विचारलं किंवा काय त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या त्या संदर्भातल्या? प्रतिक्रिया खूप जणांच्या खूप वेगवेगळ्या आल्या होत्या. आता सगळ्यात आधी ज्या रिॲक्शन्स ज्या कुणाच्या आल्या होत्या त्या आमच्या ओळखीच्या. आता मी आणि रोहन एकाच ठिकाणी काम करतो ऍक्च्युली. तर आमचे कलिग जे आहेत त्यांनी जेव्हा ट्रेलर आधी जेव्हा पाहिला, तेव्हा आधी त्यांना एवढंच माहिती होतं की आम्ही काहीतरी करतोय.
याच्या पलीकडे त्यांना काहीच माहिती नव्हतं. पण ओके. ट्रेलर बघितल्यावर रोहित एक मिनिट. त्यांची पहिली रिॲक्शन अशी होती की अरे तुम्ही तर हे खूप चांगलं करताय, म्हणजे लिटरली सिनेमात जसं बघतो आपण तसं हम्म. दिसतंय ते स्क्रीनवरती. त्यांना आम्ही टिकटॉक व्हिडिओ करतो असं वाटलं होतं आधी. हा त्यांना वाटत होतं की आम्ही आणि दॅट्स ओके, कारण की करतात खूप जण, त्यामुळे त्यांच्या अपेक्षा कदाचित तेवढ्या नव्हत्या. तर त्यांची रिॲक्शन जी पहिली आली ना ती आमच्यासाठी खूप पॉझिटिव्ह होती, कारण की जर त्यांना जर आवडतंय तर दे आर नॉर्मल कॉमन व्ह्युअर्स, राईट? कारण की ते कुठलाही प्रेज्युडिस घेऊन आलेले नाहीयेत आणि रादर त्यांची कन्सेप्टच वेगळी की आम्ही काहीतरीच वेगळं करतोय. तर तिथून सुरुवात झाली त्याची. त्याच्यानंतर मग जसं ते पब्लिक झालं तस तसं लोकांचे सिद्धांतच्या कॅरेक्टर बद्दल किंवा इनफॅक्ट कॅमेरा आणि लाईट वरती, म्हणजे मी एका माणसाशी ऍक्च्युली फेसबुक वरती लाईट्स वरती डिस्कशन करत बसलो होतो, कुठे कसं वापरलं आणि काय केलं. सो तसे फीडबॅक आले. त्याच्यानंतर खूप जणांना ऍक्च्युली तो स्टोरीचा जो प्लॉट जो नंतर ट्विस्ट होतो, ऍक्च्युली टर्न घेतो शेवटी, तर ते लोकांना आवडलं. त्याच्यानंतर दुसरं एक जे चांगला जो फीडबॅक आला होता मला, तो असं आला होता की नॉर्मली आत्ताच झालंय असं ट्रेंड असा की काही वल्गर सीन्स म्हणा किंवा हे म्हणा, हे वेब सिरीज मध्ये हे असतातच. द्वयी ज्याला आपण म्हणतो, द्वयी बोलणं किंवा डायरेक्ट वल्गर सीन्सच, तर ते असतातच. तर मला तशा उलट्या रिॲक्शन्स ऍक्च्युली खूप आल्या की तुम्ही ते नाही केलं ते चांगलं केलंय. त्यामुळे फोकस जो राहतो तो स्टोरीवर राहतो, त्या ओके. कॅरेक्टर्सवर राहतो की कोण काय बोलतंय, कोण काय करतंय. त्याच्यानंतर तो खुनाचा जो सीन आहे, सिद्धांत जेव्हा खून करतो, बरोबर. तो तो कैक लोकांना आवडला त्या ह्याच्यामध्ये. ऍस्टॉनिशिंगली, म्हणजे मी ऍक्च्युली अपेक्षा करत नव्हतो, पण लोकांना माझंही काम आवडलं. जे मी थोडा सरप्राईज होतो, कारण की त्या उद्देशाने त्या ह्याने मी बघितलंच नव्हतं ह्याच्याकडे, अगदी ऑनेस्टली. म्हणजे इवन रोहन आणि मंदार सांगू शकतील. तर ती अच्छा. एक रिॲक्शन चांगली आली. आणि दुसरी एक जी चांगली आली ना, की ज्याच्यामध्ये रोहन आणि मंदार दोघांचं क्रेडिट आहे त्याच्यामध्ये, ते असं आहे की एक एपिसोड झाला की पुढच्या एपिसोड मध्ये काय, याची एक उत्सुकता राहते. बरोबर. हा, याचं बेसिकली कसं आहे, स्क्रिप्ट वेगळा प्रकार आहे, स्क्रीन पे वेगळा, एडिटिंगला बसले की तुम्हाला त्याचं ट्रीटमेंट वेगळी होते, तो एडिटरचा एक व्ह्यू असतो वगैरे वगैरे वेगळा. तर तो एक फीडबॅक चांगला आला होता की असं होत नाही की एक दोन बघितले हा मला कळलं स्टोरी काय, तसं होत नाही. आणि शेवटी घेऊन तर ते वेगळंच होतं. त्यामुळे अशा वेगळ्या वेगळ्या अँगल्सनी फीडबॅक आले. एक दोन निगेटिव्ह पण आले होते, पण ते कसं आहे, ती प्रत्येकाची आवड आहे. म्हणजे आपापल्या प्रकृतीनुसार कोणाकोणाला काय काय आवडतं. आता ज्यांना बरोबर. टिकटॉक बघायची खूप सवय आहे त्यांना कदाचित काही सीन स्लो वाटू शकतात, हो. कारण की 2-3 मिनिटात संपत नाहीत गोष्टी लाईफ मधल्या. पण नाही, अजून एक थोडं सांगायचं म्हटलं, सेटल व्हायला वेळ पाहिजे. तर अजून रोहनला एक हाच विचार. एक एक हा. अजून एक सांगायचं म्हटलंच ना स्वामी, तर हा. कसं आहे, जेव्हा लॉन्च झाली होती सिरीज MX प्लेअर आणि हंगामावर, आयडिया मूवीज वोडाफोनचा आम्हाला इतका डेटा मिळत नाहीये, पण हे जेव्हा लॉन्च झाली होती तेव्हा लोकांनी संदिग्धचं व्हॉट्सअप स्टेटस, फेसबुक स्टेटस ठेवलं होतं, इन्स्टा स्टेटस ठेवलं होतं. Great. काही लोकांनी व्हिडिओज बनवून ह्याच्यावर टाकले होते. मी तुला सांगू का, प्रभात मध्ये याची न्यूज आली, Great. आम्हाला माहित नव्हतं. परत ट्विटरवर टाकल्यावर एक फिल्मवाला.in म्हणून एक आहे, त्यांनी त्यांच्या हा. वेबसाईटवर टाकली टेस्ट वेब सिरीज मध्ये. अजून एक दोन असेच ट्विटरवर हँडल्स आहेत, त्यांनीही ते प्रमोट केलं, जिथे की आम्हाला गरजच वाटली नाही लोकांना जाऊन सांगावी अशी. आम्ही फक्त काय व्हॉट्सअपवर, सध्या तरी व्हॉट्सअप, फेसबुक नोटिफिकेशन, फेसबुकवर आणि प्रमोट करणं, इंस्टा प्रमोट ट्विटर करणं आणि वरती. ट्विटरवर प्रमोट करणं, याच्या Okay. पलीकडे काय केलेलं नाहीये. पण बऱ्यापैकी टू बी व्हेरी ऑनेस्ट, मला एकच निगेटिव्ह व्ह्यू आला, तोही मला ट्विटरवर भेटला, जो मी तुला सांगितलं. पण हा, म्हणजे मला मराठी. नेगेटिव्ह काही आलेला नाही आहे. मला म्युझिक बाबतीत खूप चांगलं फीडबॅक आलेला आहे. येस. मी सांगतो ना तुला, एक 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 मुलीने मला मेसेज केला होता, तिने वेबसाईटवरून माझा बहुतेक नंबर घेतला.
तिने मला मेसेज केला की मी एक एपिसोड रोज एक एपिसोड बघूयात असं ठरवलं होतं. आणि शी एंडेड अप वॉचिंग 4 एपिसोड आणि ती म्हटली की मी 4 एपिसोड पाहिले आतापर्यंत. माझं वायफाय कनेक्शन डाऊन झालेलं आहे. त्यामुळे मला पुढचे बघता येत नाही. त्याच्यामध्ये मी तुम्हाला मेसेज करते की उत्सुकता वाढते बघण्याची. आणि हेडफोन्स घालून बघितल्यामुळे म्युझिक आणखी खूप छान वाटतं. ग्रेट ग्रेट चांगलं आहे. मला मगाशी एक प्रश्न विचारायचा रोहन तुला होता की जसं रोहितला मी विचारलं की बाबा मल्हार आणि रोहित हे कुठेतरी सिमिलर आहेत का, तसं मला तुला विचारायचं की तू जे केलेलं कॅरेक्टर आहे रोहन आणि जे मेन लीड कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये कितपत सिमिलॅरिटीज आहेत तुला असं वाटतं, किंवा असं कुठलं लिहिलं गेलं की किंवा ते सगळं दोन्ही टोटली डिफरंट आहे आणि मग तुला ते अचीव्ह करण्यासाठी बरंचसं काही काही करावं लागलंय? आय थिंक सगळं अझम्पशन आहे. कारण माझ्यात आणि सिद्धांतमध्ये काही सिमिलॅरिटीज नाही आहेत बऱ्यापैकी. तसा मी नाही आहे. ते करण्यासाठी मग मी थोडा वेळ रोहितला करून दाखवायची काय एक्सपेक्टेड आहे. मी असं करणार आहे. मला हे वाटतं किंवा मग त्याच्याबद्दल लिहून काढायचं किंवा मी रोहितला काही वेळ रिहर्सल हॉलवर त्या दिवशी दुसऱ्या कलाकारांना बोलवायचोच नाही की मी आणि रोहित. आणि मी त्या दिवशी त्यांना करून दाखवायचो किंवा मग तो काहीतरी एक्सरसाइजेस करून घ्यायचा माझ्याकडून. आणि मग ओके. त्याच्यात ते डेव्हलप झालेलं आहे. पण तू विचारलंस की रोहन आणि सिद्धांत मध्ये काही साम्य नाही, तर मी खूप पॉझिटिव्ह आहे लाईफमध्ये. आणि ते कॅरेक्टर तसं ते नाही, सिद्धांत तो नाहीये तसं. ओके. म्हणजे हे करताना मुळात त्रास पण झाला असेल ना, की मी मुळात आपण खूप पॉझिटिव्ह असतो आणि मग एखादं निगेटिव्ह कॅरेक्टर करताना इतकं इझिली आपण त्याच्यात जातो खरं, पण त्यातनं बाहेर पडताना बऱ्याच वेळेस त्रास होतो. तर तसं काही अनुभव तुला आलाय किंवा काय झालंय त्या संदर्भात? नाही, बाहेर पडताना काही त्रास नाही झाला, पण कॅरेक्टर ते हे करताना अचीव्ह करताना ते इतकं लवकर हातात येत नव्हतं की तो त्रास होत होता. डोकं दुखत होतं खूप. किंवा स्वप्न पडायचे. मग रात्री जे 2-3 दिवसांचे रिहर्सल असायचे आमचे, हे करायचो त्यातनं कुठे ना कुठे काही स्वप्न पडायचं आणि त्यातून सुचत गेलेलं आहे मला हे सगळं. काही सीनच्या वेळेस तर आमच्या कारचा ऍक्सिडेंट वगैरे झाला असता एक्स्ट्रा इन्व्हॉल्वमेंटमुळे. काय की रोहनचं कसं आहे की तो जरा जास्त कॅरेक्टर मध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचा आणि एक सीन असा होता की तो ड्राईव्ह करतोय आणि फॉलो करतोय त्याच्या बायकोला. तर तेव्हा आम्ही हायवेनी चाललो होतो, खूप गर्दी होती हायवेला आणि मी असा गिम्बल वगैरे पकडून तो असा बसलो होतो कसा तरी वेडा वाकडा कारमध्ये आणि मागे रोहित बसला होता इन्स्ट्रक्शन्स द्यायला. तर खूप वेळा असं होत होतं की मला सांगा, म्हणजे असं रोहन म्हणत होता की मला सांगा पुढे काय चाललंय, कारण माझ्या डोळ्यात फुल पाणी आहे, मला काही पाणी दिसत आलंय. नाहीये समोर. आणि आणि गाडी अशी मधला आणि जो आम्ही शॉट आहे तो. टेन्शन मध्ये आता तुलाच दिसत नाहीये. गाडी एका साईडला वगैरे जायची अशी, मग जरा तिथे जरा एक्स्ट्रा इन्व्हॉल्वमेंट आम्हाला नडली असती म्हणजे. रोहन आणि रोहित दोघांना विचारायचं की या संदर्भात तुम्ही जे वर्कशॉप वगैरे ठेवलं होतं ते किती दिवसाचं होतं, किंवा असं काय होतं का की तुम्ही शूटच्या 3 दिवस आधी वगैरे ते स्टार्ट करायचात आणि मग ते संपवायच्यात, असं काही होतं का की तुम्ही स्पेसिफिक त्याच्यासाठी वेळ काढला होता की आधी आपण वर्कशॉप करून घेऊ आणि मग आपण हे करूयात असं? मुळात वर्कशॉप मी एकट्याने घेतला होता जवळजवळ 9 दिवसांचा. पण जे कलाकार होते ते सगळे बदलले गेले. फक्त आय थिंक दयानंद तेवढाच राहिला. बाकी सगळे कॅरेक्टर चेंज झाले. आणि आय थिंक ही अक्षता ही प्राजक्ता कॅरेक्टर. प्राजक्ता प्राजक्ता ही बऱ्यापैकी होती त्या वर्कशॉपला. पण बाकीचे जे कॅरेक्टर्स होते ते राहिले नव्हतेच. म्हणजे ते चेंज झाले, मध्ये सोडून गेले, काही हे झाले. प्रवीण अ, होता काही दिवस. प्रवीण होता. प्रवीण होता पण तो माझ्या वर्कशॉपला नव्हता. तो तुझ्या हा, वर्कशॉपला. तुझ्या वर्कशॉपला राईट राईट. प्रवीण प्रवीण पुढच्या माझ्या वर्कशॉपला नव्हता. पण ऍक्टर्स टुगेदर काम करण्यासाठी रोहितने एक 15 ते 20 दिवस त्यांच्यावर वेळ घालवला की ह्या अशी स्टोरी आहे, हे असणार आहे, कसं होणार आहे हे सगळं. तो त्यांच्याकडनं एक्सरसाइजेस करून घ्यायचा बऱ्यापैकी. कारण काय झालं रे, मी तुला सांगतोय की तू 3 दिवस आधी ते म्हणतोयस ना, एक तर रिसोर्सेस नव्हते आमच्याकडे. तर बऱ्यापैकी बरोबर. कुठे करायचं, मला ते अरेंज करणं किंवा लोकेशन्स अरेंज करणं, त्यांच्या सोयीप्रमाणे हे करणं, हे जरासं अवघड जात होतं. त्यामुळं थोडा मला वाटतं की प्री प्रोडक्शन आणि शूट मध्ये थोडासा आम्हाला वेळ गेला. पण राईट. आमच्याकडे ऑप्शन नव्हता त्यावेळेला. बाकी रोहितचं वर्कशॉप रोहित सांगेल. मला पुढचा प्रश्न रोहन आणि मंदार दोघांना एकत्र होऊन विचारायचं की रोहन, तू याच्यामध्ये कॅरेक्टर तर केलेलंच आहेस आणि मंदार याच्यामध्ये डीओपी प्लस एडिटर आहे. तर एडिट करताना तू आणि रोहन हे तुम्ही दोघं जण सोबत होतात, बरोबर मंदार?
तर बरोबर. याच्यामध्ये डिरेक्टरचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू असतोच आणि डिरेक्टरचा म्हणजे आता रोहन तिथं होता म्हणून त्या ह्याच्यासाठी रोहन डिरेक्टरच आपण समजूया, तर त्याचा एक विजन असेलच डेफिनेटली ते बघताना. तर मग ते तुम्ही एडिट करताना त्याच्यामध्ये तुमचे कधी क्लॅशेस झालेत का, किंवा त्याच्यावरती किती डिस्कशन व्हायचं, किंवा तुम्ही हा सीन असा नको आपण असा एडिट करूयात, असं कधी झालंय का? मंदार आत्ताच अच्छा. हसतोय. तर असं होतं की मी काही युट्यूबवर व्हिडिओज बनवायचो आणि त्यांना दाखवलं होतं की मी असं एडिट करू शकतो जर करायचं असेल तर. तर ओके. तेव्हा मी पहिल्यांदा एक ट्रायल म्हणून एक मी सीन एडिट करून तेव्हा तो दोघांना अजिबात आवडला नाही. म्हटले हे काय करून आणलंय तू, हे त्यांना काही कळत नव्हतं. कारण बेसिकली ते दोघ जण नाटकातून आलेले आहेत आणि त्यांना तिकडे खूप एक्सपिरियन्स आहे. पण ऍक्च्युअल एडिटिंगचा तो जो फेज असतो फिल्म मेकिंग मधला, तर तो थोडासा माहिती नव्हता. तर त्यामुळे व्हायचं काय की ऍक्च्युअल सीन मधले जे साऊंड वगैरे असायचे ते मध्येच कट व्हायचे आणि सीनची हा पूर्ण इंटेन्सिटी जायची. त्याच्यामुळे काय होतंय की स्क्रीनवर जे दिसतंय ते किती दिसायला जरी चांगलं असलं तरी साऊंड खूप मॅटर करतो. आणि या बरोबर. गोष्टीमुळे त्यांना ते ग्रास्पच व्हायचं नाही की हे दिसणार कसं आहे. काही आयडियाच येत नव्हती की हे स्क्रीनवर दिसेल कसं हे एडिट झालंय ते. त्याच्यामुळं ऑलमोस्ट म्हणजे जेव्हा मी दाखवायला जायचो तेव्हा आम्ही भांडलेलो आहे. म्हणजे ऍक्च्युअल अशी भांडणं नाही की शर्ट वगैरे फाडणं वगैरे, पण वादावादी नक्कीच झालीये की वादावादी भरपूर म्हणजे वेळ झाली की हे काय दिसतंय समोर नक्की, हे असंच झालं तर अवघड आहे. पण एकदा तर म्हणजे रोहन रोहनकडे कुत्रा आहे. तर एकदा ते माझ्या अंगावरही सोडलं या दोघांनी. हे काय करून आणलंय म्हणून. हे काय करतोय, ग्रेट. वेळ वाया घालवू नको म्हणून. नाही, पण ते बदललं कधी त्याची एक गोष्ट सांग मंदार, किंवा मी हा सांगेन कसंही. ते खूप हा इंटरेस्टिंग आहे रादर. माझ्यासाठी हे नवीन होतं. म्हणजे कारण की मी हम्म. स्वतः फोटोग्राफी करतो त्यामुळे मला कॅमेराचा प्रॉब्लेम नाहीये. एडिटिंगची प्रोसेस ऍक्च्युअल कटिंगची जी आहे ती मला ओके. माहितीये, पण आयुष्यात कधी केलेलं नव्हतं त्यामुळे ते दिसतं कसं ह्याचं माहिती नव्हतं. त्यामुळे मी मंदारला दरवेळी डोक्याला त्याच्या त्रास की अरे हे असं काय दिसतंय, हे हा आवाज असा काय येतो, काय चाललंय नक्की, हे चांगलं नाही दिसत आहे हे. तर तेव्हा एक गंमत त्यांनी काय केली, एक सिनेमा होता त्याचं आता नाव नाही घेत मी, पण त्यांनी गंमत म्हणून दाखवलं की त्या सिनेमाचा एक सीन होता, चांगला सीन आहे तो. त्याच्यात त्यांनी आवाज पूर्ण म्यूट केला आणि मग तो सीन ओके. प्ले केला. रोहनच्या घरी बसलो होतो. आवाज पूर्णपणे म्यूट करून तो सीन त्यांनी प्ले केला. मग तो बघितला. त्याच्यानंतर त्यांनी जे एडिट करून आणलं होतं, बेसिकली जी क्लिप आणली होती सीनची, ती त्याने आवाज पूर्णपणे म्यूट करून ती प्ले केली. माझ्या मते ओके. दॅट वॉज द पॉइंट की जिकडे रोहन आणि मी आमच्या अनुभवासाठी किंवा एकंदरीत नॉलेज ज्याला आपण म्हणतो, त्या ह्याने आम्ही वी मूव्ड वन स्टेप अहेड, जे की आमच्याकडे आधी नव्हतं. की अरे हा, तेव्हा मग आम्हाला तो कॉन्फिडन्स आलेला की नाही, हे हे चांगलं होईल. कारण की अजून डबिंग यायचंय, अजून म्युझिक यायचंय, सिंक यायचंय. आम्हाला ते रेकग्नाइज आणि अॅक्नॉलेज करायलाच इतका त्रास होतो की हे असं दिसलं तर कठीण आहे. पण दॅट वॉज द मोमेंट. माझ्या मते ती एक शक्कल जी काय लढवली ती माझ्या मते चांगलं झालं त्याने. कारण की आम्हालाही शिकण्यासाठी तो एक 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 पायरीने आम्ही पुढे गेलो ना आम्ही सुद्धा, कारण की आम्हाला काहीच कल्पना नाही. सो दॅट वॉज म्हणजे द मोमेंट आमच्यासाठी. आणि असं त्यातून एक झाला तुम्ही. होतं की आणि असं एक होतं की अ, खूप वेळा एक डिरेक्टरचा वेगळा पर्स्पेक्टिव्ह यायचा. त्याच्यानंतर रोहनची जी इन्व्हॉल्वमेंट होती म्हणजे एक प्रोड्युसर म्हणून किंवा स्क्रॅच पासून ही स्टोरी जेव्हा बिल्ड होत होती तेव्हापासून तो रोहित सोबत होता आणि शेवटी त्यानं लीड कॅरेक्टरही केलं. तर त्याचा एक बरोबर. वेगळा पर्स्पेक्टिव्ह होता. माझा डीओपी म्हणून एक होता आणि एडिटर म्हणून एक होता. कारण माझ्यासोबत अजून एक माझा मित्र होता जो एडिट करत होता. तर असं होत होतं की खूप वेळा रोहन माझ्याशी असं अर्धा तास बोलायचा की हे जे शेवटचे जे एक 30 सेकंद आहेत ना, ह्या 30 सेकंदचं काहीतरी बरोबर होत नाहीये. म्हणजे असंही होतं की 30 सेकंदसाठी आम्ही अर्धा तास डिस्कशन करायचो. की ओके. असंही झालेलं आहे, खूप वेळा झालंय की कारण एकच होतं या दोघांचं की आपण जर पहिला करतोय तर आपण चांगलाच करूया. की हो. असं मला नको की करायचं म्हणून केलंय वगैरे. मला तर एकदा आठवतंय मंदारला फोन केला होता. आता काय तू हा ड्रीम प्रोजेक्ट आहे का तुझा? किती वर्ष याच्यावर घालवणार आहेस तू?
नाही, नाही, आणि ग्रेट ग्रेट. त्याच्यात कसं आहे, तर मायन्यूट गोष्टी ज्या आहेत ना त्या खूप महत्वाच्या असतात. म्हणजे एका बाबतीत ज्या गोष्टीमध्ये बाकी सगळं आपण बाजूला ठेवूयात, पण एका गोष्टीमध्ये जिथे माझ्या मते आय फील व्हेरी सॅटिस्फाईड आणि हॅपी, ते जे समोर दिसते ते, की ज्या फिल्म्सना, ज्या सिरीजना वगैरे ज्यांना आम्ही चांगलं समजतो, कारण की त्याचा आपण स्टडी करत असतो, की अरे हे ट्रान्झिशन कसं झालं, हा कट कसा लागला, हे पोझिशनिंग कसं झालं, हा कॅमेरा अँगल कसा लागला. तर बरोबर. तसं तसं ते इव्हन एडिट मध्ये सुद्धा ट्रान्झिशन कट आहे का, तुमचा मर्ज लागलाय का, तुमचं काय झालं वगैरे वगैरे, हे टेक्निकल टर्म्स आहेत या. पण ज्याला आम्ही चांगलं समजतो ते त्या परीचं होऊ शकलं, मला ह्याचं जास्त समाधान आहे की चांगलं तिथे आहे. कॉम्प्रोमाइज मला नाही झाला. रोहनला विचारायचं आहे की रोहन, नाटक पण तू डिरेक्ट वगैरे करतोस, हम्म. तर हे करताना रोहित एक डिरेक्टर आणि तू एक डिरेक्टर, शेवटी तुझ्या कॅरेक्टरच्या बाबतीत तू डिरेक्टरच, तर हम्म. तुमच्या दोघांमध्ये असं काही हे झालेत का रे, नाही नाही हे, आणि मग तू एडिट करताना पण असं काही झालंय का की नाही माझाही पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे आणि हा असं केलं तर चांगलं होऊ शकेल, किंवा हे एडिट झाल्यानंतर तुला कुठं बघून सॅटिस्फॅक्टरी कुठं झाली आणि कुठंतरी डिससॅटिस्फॅक्टरी असतेच पूर्ण प्रोसेसमध्ये, तर असं कुठं झालंय का? एकतर रोहित आणि माझ्यात ती एक अंडरस्टँडिंग आहे की क्रिएटिव्ह फ्रीडम आम्ही दोघं एकमेकांना देतो. ग्रेट. हा, की चांगलं. त्याच्यामध्ये हे नाही करत. मला ती सवय, इव्हन मंदारला मी त्या बाबतीत कधीच हे नाही केलं की हे तू तुझ्या पर्स्पेक्टिव्ह वाईज करून बघ, मग आपण बघूया जर चांगलं वाटत नसेल तर. ओके ओके. तर मला असं वाटतं की ह्यावेळेला मी खूप सरेंडर्ड काम केलं ऍज अ ऍक्टर रोहितकडे, की मी त्याच्यामध्ये लुडबुड नाही त्या प्रोसेसमध्ये, की सीन कसं घेणार आहे, काय करणार आहे, काय होणार आहे, असं कधी नाही झालं. एक 2 सीन मी सांगितले होते जे त्यांनी घेतलेत आणि ते आय थिंक मंदारने एडिटलाही लावलेले आहेत. एक एक एडिटला असं झालं होतं की रोहितचा एक सीन होता ड्रीम सिक्वेन्स, तो आम्ही म्हणजे मी आणि मंदारनी म्हणजे ठरवून काढूनच टाकला तो, की तो नाहीच होत होता, पण त्याला तो हवा होता. पण मग आमचं असं झालं की नाही होत आहे तो, की तो खूप लॅग होतोय किंवा जे आपण दाखवायचा प्रयत्न करतोय ते होत नाहीये, त्यामुळे ते बरोबर. करावं लागतं. बाकीचं मग एडिटिंगला माझं त्यांनी एक हे घेतलं होतं की पहिले 10 सेकंद आपण हे घेऊयात, एक ओव्हरव्ह्यू घेऊयात प्रत्येक एपिसोडला. ते एक स्टार्टलिंग मोमेंट, हा, पहिले 10 सेकंद एक स्टार्टलिंग थोडं, की हम्म. सुरुवात काय होणार आहे, किंवा ओके. नॉट नेसेसरी की तो पुढच्या सीन मध्ये तुम्हाला दिसेलच. एक तुला खरं सांगू का, अटेन्शन ग्रॅबिंग बेसिकली. तुला खरं सांगू ऑनेस्टली, क्रिएटिव्ह डिफरन्सेस किंवा असे आमचं फार झाले नाहीत, कारण अंडरस्टँडिंग खूप चांगली होती. बाकीचा जो ताप असतो तो खूप झाला डोक्याला. तिथं थोडीशी चिड झाली आहे, पण मग ते दोघंही ते समजून घेतलेलं आहे की इथं ऑप्शनच नव्हता. इट वॉज दॅट, एक हीट ऑफ द मोमेंटला झालेलं आहे सगळं. कारण ओके ओके. हे की मला नाही वाटत की हे तू मला हे करायचं आणि मग तू का नाही म्हणतोयस, असं आमच्या दोघांच्यात कधी झालं नाही. इन रादर त्याला विचारलं की निदान तू कसं घेणार आहेस, बरं असं आहे का, बरं मग मी असं करून बघू का, मग जर त्याला ते अच्छा. बरोबर वाटलं तर आम्ही बदलायचो. बरोबर. किंवा तो मला मला इनफॅक्ट मला या काय होत होतं की एकदमच मध्ये रोहित मल्हारचं करायला सुरू केलं त्यांनी. तर ओके ऍडव्हान्टेज तुला सांगू मी काय झाला, एक एक चांगली गोष्ट काय झाली, जो आधीचा कॅरेक्टर होता त्याच्याबरोबर ते मॅचच होत नव्हतं काही झालं तरी. आम्हाला काही कारणामुळे ते बरोबर होत नव्हते सीन्स, काही जाऊ दे ते, पण रोहित आल्यानंतर आम्ही मग त्याच्यात मुवमेंट्स घातले खूप जास्ती, म्हणजे की तुमचं ट्युनिंग जमलं थोडक्यात. हा जमलं. क्रिएटिव्ह डिफरन्सेस असे आणि बऱ्यापैकी काहीच दुसरं असं नव्हते. आहे की आम्ही दोघांनी एकमेकांबरोबर काम ऍक्च्युली केलंय, आणि आधीचं जे नाटक होतं त्याचा फायदा असा झाला की वेटिंग रूम हे खूप इन्व्हॉल्व नाटक आहे. म्हणजे 45-47 मिनिटं आम्ही कंटिन्युअस संवादच चालू होत आमचे. त्याचा फायदा असा झाला की रिहर्सल्स करणे जे म्हणतो आपण, की समोर बसून आणि हे न ते, हा एवढा प्रश्न नाही आला, कारण की मोस्टली ऍक्शन अँड रिॲक्शन, आणि एका बाजूला मंदारनी धरून ठेवलेलं आहे की काय दाखवायचं आणि काय नाही. आमचं डिस्कशन व्हायचं आधी, म्हणजे माझा सीन जरी असला तरी डिस्कशन व्हायचं की मला मी हे असं आपल्याला करायचंय, हे इथून करणार आहे, मोशन ही. आता बाकी कसं शूट काय
ते मंदार एका बाजूने करायचा. त्यामुळे जे काही उरलं त्याच्यात ते फक्त एवढंच Great. होतं की आम्ही दोघांना एकमेकांना काय ऍक्शन आणि रिॲक्शन करतोय त्याच्यामध्ये. तर तो तो थोडा फायदा झाला. त्यामुळे तिथे काही सांगणं बिगणं हा काही मग मी कसं रिॲक्ट करतोय त्यालाही माहिती आहे आणि तो कसं रिॲक्ट करतोय मलाही माहिती आहे. त्यामुळे तिथे तो प्रश्न नाही आला. आज एक एक फक्त मारामारी का झाली गमतीचा नाही ते मला आहे. पण एक एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो फक्त याच्यामध्ये. मगाशी आपण ह्याचं बोललो ना, डिरेक्ट रोहन सुद्धा एक डिरेक्टर आहे आणि मी पण आहे. मग ते एक इंटरेस्टिंग पॉइंट फक्त एवढा की दोघांच्या डिरेक्शनच्या लॉजिक मध्ये किंवा त्याच्याबद्दलच्या विचारात थोडा फरक आहे. पण जी गोष्ट रोहननी माझ्या मते चांगली केली या सिरीज मध्ये सुद्धा इन जनरल आणि अदरवाईज सुद्धा तो तेच करतो की जो डिरेक्टर आहे त्याला हा जे अपेक्षित आहे ते तुम्ही करणं दॅट इज आर्टिस्ट जॉब. करेक्ट. त्याच्याबद्दल प्रश्न विचारणं, शंका विचारणं दॅट इज पार्ट ऑफ द प्रोसेस. असं बरोबर. काही नाहीये. पण अल्टिमेटली तो जे सरेंडर जे म्हणाला ना, तर त्याच्या मागे ते सरेंडरचं आहे. कारण की मी थोडा वेगळ्या पद्धतीने काम करणार आहे त्या ह्याच्यामध्ये. सो त्याला ते मॅच होऊन ते करणं माझ्या मते हे त्याला चॅलेंजिंग गेलं असणार आहे. मला तरी असं वाटतं. कारण की आधीच्या याच्यासाठी वेगळं होतं, इथे वेगळं आहे. हा प्रोजेक्ट वेगळा आहे आणि हा खूप इन्व्हॉल्व्ड प्रोजेक्ट आहे. कॅरेक्टर खूप स्क्यूड कॅरेक्टर आहे. नॉर्मल हम्म. लाईफ मध्ये असं होत नाही. बरोबर. तो एक इट वॉज अ गुड थिंग. ती जी मला आवडली ते करताना की करेक्ट प्रश्न हा करेक्ट. नाहीये. प्रश्न फक्त एवढा आहे की हे चांगलं दिसतंय का? किंवा मी असं करू का? किंवा आपण हे असं विच इज फेअर. त्याला काहीच बंधन नाही. बरोबर. मला मला पुढचा प्रश्न मंदारला विचारायचा हम्म, ऍक्च्युली हम्म. की करताना होतं असं की डीओपीचे पण ऍक्टर सारखे टँट्रम्स असतात की नाही नाही मला आता अशा प्रकारची लेन्स पाहिजे किंवा अशा प्रकारचे लाईट्स पाहिजे म्हणजे पाहिजेत आणि मग हे मला असं लोकेशन असेल किंवा असं अजून सेटअप करायचं आहे, एवढा वेळ लागणार आहे. कारण मग ती जिम्मेदारी वाढते, ती प्रोडक्शन वरती वाढते, रादर म्हणजे ती रोहन बरोबर. वरती वाढली. तर मग नाही, नाही, तसं झालं का की त्यांनी माझं कुठल्या कॅमेरा शूट केलं आणि ते कसं ऍडजस्टेबल झालं आणि रोहननी म्हणजे ऍज अ प्रोडक्शन म्हणून रोहननी काय काय तुला सपोर्ट केला त्यावेळेस त्या त्या संदर्भामध्ये? हा तर माझ्या कंडिशन्स अशा होत्या आधी जेव्हा आमची पहिली मीटिंग झाली तेव्हा की मला सकाळी गाडी घ्यायला आली पाहिजे, एक चांगली असिस्टंट हवी आहे. अशा माझ्या काही रिक्वायरमेंट नव्हत्या किंवा माझे काही टँट्रम्स नव्हते कारण मला माहितीये की हा पहिलाच प्रोजेक्ट करतोय मी ऍज अ डीओपी. तर इतर वेळेस तर असिस्टंट म्हणून केले तेव्हा आणि मोठं प्रोडक्शन होतं तिथे त्याच्यामुळे की माझ्यासारखे 10 लोक अजून अजून आहेत त्यांच्याकडे. पण इथे मला माझी एक पोझिशन करायची आहे त्याच्यामुळे मी फ्लेक्झिबलच होतो की आता प्रोडक्शनचं एकंदरीत मला यांनी सांगितलं होतं की असं असं बजेट आहे, त्या ह्याच्यात बसवायचं आहे. तर मग मी ऑप्शन्स दिले होते की आपण या कॅमेराजवर चांगलं करू शकतो. तर ते त्याचं अप्रॉक्स बजेट काय असेल वगैरे हे सगळं रोहित आणि एक स्वतः फोटोग्राफर असल्यामुळे त्याला तसं कॅमेराचं चांगलं नॉलेज आहेच आहे. तर जेव्हा आमचं हे डिस्कशन झालं तेव्हा मी आधीच सांगितलं होतं की याच्यावर जास्त काही लागणार नाही किंवा मग आपल्याला जो जुगाड हा शब्द जो माहितीये तसं आम्ही जुगाड खूप केले की आता काही ट्रॉलीचे सीन्स आहेत किंवा बरोबर. काही काही जिकडे तुम्हाला क्रेन लागणार आहे तर ते जुगाड पूर्ण वापरून म्हणजे आम्ही ते शॉट्स घ्यायचा प्रयत्न केला की अख्खा एक मोशन मध्ये असा कॅमेरा येऊन गोल फिरून जातो, अख्खा एक आर्क तयार होतो. तर तिकडे खरं तर ट्रॉली किंवा डॉलीची गरज असते पण आता तेवढं बजेट नाहीये. पण तो मला ऍज अ डीओपी तो मला सॅटिस्फॅक्शनच नाही की हा सीन जर असा दिसला नाही तर. म्हणून मग बरोबर. थोडंसं काहीतरी जुगाड करायचं म्हणून एक चादर टाकली खाली आणि त्याच्यावरून आम्ही अख्खा कॅमेरा ओढला येतो. पण तुम्ही जर बघितलं ते स्क्रीनवर जेव्हा दिसतं तेव्हा तो पूर्ण असा सीमलेस असा पूर्ण एक आर्क दिसून येतो. तर अशा खूप गोष्टी करायला मिळाल्या, त्यातून नवीन गोष्टी पण शिकलो की जर काही गोष्टी नसतील आपल्याजवळ पण आपल्याला ते सीन घ्यायचेच आहेत तर तशा गोष्टी शिकायला मिळाल्या नक्कीच यातून. पण असे रोहन माझे टँट्रम्स जेलचं वगैरे सीन माझे सांग ना, जे काही होते तो ते जेल माझे असे काही टँट्रम्स होते तर ते या दोघांनाच विचारले तरी चालतील.
आणि मला तेच पुढचं एक प्रश्न रोहनलाच विचारायचं होतं की रोहन म्हणजे मी त्याची जबाबदारी त्यांनी त्याचं जे काही करायचं होतं ते 100% दिलेलं आहे. जिथं गोष्टींची कमतरता होती त्यांनी त्याच्या पद्धतीमध्ये ते हँडल करून केलेलं आहे. तर प्रोडक्शन करताना तू या पूर्ण प्रोडक्शन केलंस तर हे सगळं करताना रदर तुला हे सगळ्या गोष्टी अवेलेबिलिटी करणं किंवा कसं अवेलेबल करायचं याचं एक हेडक असतंच आणि आपल्या बजेटमध्ये ते बसवणं रादर आणि त्याचबरोबर ला सांभाळणं, डायरेक्टरचे सगळ्या गोष्टी सांभाळणं. तर हे करताना तुला तुला कसं केलं हे हा प्रोजेक्ट? अ, अवघड होता. कारण मला जसं म्हटलं की रोहित आणि मंदारकडनं एवढा त्रास झाला नाही, पण बाकीच्या गोष्टी अरेंज करणं, जसं लोकेशन्स अरेंज करणं. तुला आधी हॉटेलचा सीन आहे, तो आधी दुसरीकडे ठरला होता. ऐन वेळेस तो कॅन्सल झाला आणि नेमका मी मुंबईला होतो त्यावेळेला. तर ते मग काही ओळखी निघाल्या, त्यांना विचारलं. मी नव्हतो, मग रोहित गेला तिथं. ते जाऊन ठरवून आला. तर जसं एक रोहितचा मित्र आहे जितेंद्र शेडगे, बरोबर ना रोहित? बरोबर त्यांनी बरोबर जिताना. त्याची कंपनी दिली आम्हाला शूट करण्यासाठी. ते रिशूट झालं होतं. ॲक्चुअली. आधीचं कॅरेक्टर नसल्यामुळे तर ते रिशूट करावं लागलं. परत काय होतं रे, काही-काही गोष्टी खूप प्रॉब्लेम होतो. जसं की इन्स्पेक्टरचा ड्रेस हा परमिशन्स मिळाले नाहीत आम्हाला त्याच्यासाठी. तर ओके. त्यामुळं हवालदारचा तेवढा घेतला. पण मग त्यावेळेला ते काय होतं कधी-कधी मग तो प्रॉपर येत नाही. मग लीड ॲक्टर सगळ्या कलाकारांचे ड्रेसेस-बिसेस बघतो. काय होतंय बाबा नाही होतंय ते होतं. पण ते थोडंफार अवघड जातं कारण डबिंगचंही बजेट जे ठरलं होतं ते दुप्पट गेलं मध्ये अचानकच. ओके. अ, तर जिथे-जिथे पैशाची इन्व्हॉल्वमेंट होते, तिथं खूप प्रॉब्लेम झाला. काही लोकांनी असं म्हटलंय सीरीजमध्ये, की "अरे, पोलिस स्टेशन तुमचं थोडं घरच वाटतं." पण हॉनेस्टली बजेट नव्हतं. मग मला एक सुपरमाइंड म्हणून संस्था आहे इथे, त्यांनी तो बंगला दिला. करा शूट म्हणून. मग त्यात ते आम्ही जसं मंदार म्हटलं जुगाड, ते जुगाड सगळे केले. आणि 3ऱ्या-4थ्या दिवशी स्फोट झाला होता. त्यामुळे माझा मंदार-बिंदारनी काही नंतर टँट्रम सांगितलेच नाही. 3ऱ्या-4थ्या दिवशी स्फोट झाला होता माझा. पण नाही, तू विचारलंस तर मंदार, रोहित रोहित आणि मी तर एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतो. गेले 2-3 वर्ष ओळखतो. पण मंदारनी जो पेशन्स ठेवलेला आहे, ज्या पद्धतीने आय थिंक मी त्याला पैसे आता अजून त्याला पूर्ण दिलेले पण नाहीये मंदारला. ओके. तर त्या ह्यानी त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे अजूनही तो पेशन्स ठेवू नये. आहेच. कारण आहे त्याला. नाही पण ते यांच्या सहकार्य नसतं तर अवघड झालं असतं मला. कारण एकट्याने ते करणं खूप अवघड होतं. आणि मला पुढचा प्रश्न याच्याशीच कंटिन्यू करायचा रोहन रोहन तुझ्याशीच. तू एक एन्कोर एंटरटेनमेंटचा अध्यक्ष आणि करता धरता म्हणून मला पुढचं तुला विचारायचं की याच्या पुढे काही प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये आहेत का? किंवा या प्रोजेक्टला अजून तुम्ही किती एक्सप्लोर करणार आहात? आणि जर पुढचे प्रोजेक्ट पाईपलाईन मध्ये असतील तर तुम्ही ते नवीन कलाकारांना घेऊन करणार आहात का तुमची एक टीम बिल्टअप झाली त्याच्यामध्येच तुम्ही ते करणार आहात? पुढचा प्रोजेक्ट आहे आता 2 प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत. ओके. लिखाण सुरू आहे त्याच्यावर. एक तर रोहितच लिहितोय. तर त्याचं आमचं ऑलरेडी बोलणं झालंय. ते रायटिंग प्रोसेसमध्ये आहे. मोस्टली असं ओके. डोक्यात आहे, की ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये शूट सुरू करावी. ओके. जर नवीन कलाकारांचा विचारलास तर प्रॉपर ऑडिशन्स घेतले जातील. त्यातनं तो सुटेबल वाटला लूक टेस्टला तर ते संधी नक्कीच दिली जाईल. पण असं काही हे नाही कन्स्ट्रेंट नाही ठेवलं, की नवीन कलाकारांना घ्यायचं नाहीये किंवा आहे ते कलाकार त्यातच काम करायचं. असे काही कन्स्ट्रेंट्स आम्ही ठेवलेले नाहीयेत. जो रोलसाठी फिट होईल, जो चांगलं करेल, तो ती भूमिका त्याला मिळेल किंवा ते डिपार्टमेंटमध्ये तो काम करेल. असं काही मी ठरवलेलं नाहीये. ओके. म्हणजे समजा मला अजून एक माझ्यापेक्षा विचारायचं चांगलं करत असेल, तर मग त्याला प्रायोरिटी दिली जाईल. ते आमचं एक नेहमी असतं, की आपण जरी करता धरता असलो याचे तरी आपल्या आयुष्यात जरी कोणी चांगलं काम करत असेल, तर बरं त्याला चान्स देऊ. माझं नेहमी इंटेन्शन असतं, की ते ॲज अ प्रॉडक्ट किती चांगलं होतं. ॲज अ प्रॉडक्ट ते बरोबर. किती छान दिसतं आणि कोण चांगलं करतंय, कोण फिट होतं. मी पहिला ते बघतो युजुअली. ओके, ओके. मला याच्याशीच पुढे एक रिलेटेड प्रश्न सेमच विचारायचा की एन्कोर एंटरटेनमेंट हे
किती दिवसापासून काम करते, किती दिवसापासून कार्यरत आहे, आता त्याच्या आधी कुठले प्रोजेक्ट झालेत त्याच्या अंडर, आणि इथून जे येणारे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याबद्दलची तू तर माहिती दिलेलीच आहेस. पण याला अजून फक्त लिमिटेड ॲज अ वेब सिरीज वगैरे तुम्ही ठेवणार आहात का, नाटक ठेवणार आहात का, मूवीसाठी पण इन फ्युचर तुम्ही अप्रोच होणार आहात? काय असेल, कसं असेल? नाही, एन्कोर एंटरटेनमेंट ही रजिस्टर्ड फर्म आहे ज्यात मूवीज, नाटक आणि वेब सिरीज काही होऊ शकतं, वर्कशॉप्स वगैरे होऊ शकतात. तर आय थिंक 2018 जुलैमध्ये स्थापना झाली संस्थेची. तर त्यानंतर आम्ही 3 वर्कशॉप्स केलेले आहेत. एक नाटक केलं, 2 नाटक केलेले आहेत. जे ऑन फ्लोअर नाही केले कारण पोरं नवीन होती आणि ते वर्कशॉप्स मधनं ते केलं होतं. त्यांच्यासाठी ते त्यांच्या ऑडियन्ससाठी तेवढा ठेवला होता. त्यानंतर जसं ओके. रोहित आम्ही वेटिंग रूम ऑन फ्लोअर आणलं. आणि नेक्स्ट जसं पुढच्या नाटकाला हात घालूया तसं म्हटलं तो पण रोहित ही स्क्रिप्ट घेऊन आला माझ्याकडे. ग्रेट, ग्रेट. मला एक विचारायचं की आता आतापर्यंत संदिग्धचे किती व्ह्यूअर्स झालेले आहेत, किती जणांनी ते बघितलंय, आणि अजून ते किती दिवस पुढच्या काही प्लॅटफॉर्म वरती अवेलेबल असणार आहे, काय कसं असेल, काय असेल? हे आता जे काही 8 प्लॅटफॉर्म्स आहेत जे की हंगामा प्ले, MX प्लेअर, वोडाफोन प्ले, आयडिया मूव्हीज आणि एअरटेल एक्सट्रीम्स याच्यावर जवळजवळ हे 3 वर्ष असेल आता तरी. ओके. पुढचं जसं आमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्यू होईल त्याच्यावर आहे. ओके. आणि आतापर्यंत व्ह्यूज म्हटलं असतं माझ्या सोर्सेस कडनं मला जे कळालं की फक्त MX वर जवळजवळ 3 लाख व्ह्यूज गेलेत. बाकीचे मला अजून माहित नाहीये की या बाकीच्या ह्याच्यावर काय गेले. कारण मी आता WhatsAppवर मला लोक ज्यांना फॉरवर्ड केलं त्यांचे काही लोकांचे येतात की आय ऑलरेडी सीन इट ऑन वोडाफोन प्ले, आय ऑलरेडी सीन इट ऑन एक्स्ट्रीम, एअरटेल एक्स्ट्रीम्स. असं ओके. आहे. हंगामाचं आम्हाला अजून काही मिळालेलं नाहीये. जसं की एक 2-3 महिन्यात आम्हाला कळेल की किती व्ह्यूज झालेत, काय झाले, काय नाही झालेलं आहे. आमची पहिली रिपोर्ट जवळजवळ 3-4 महिन्यांनी येते. पण तो ग्रेट, ग्रेट. 3 असेलच. मध्ये चला, खूप कॉंग्रॅच्युलेशन. पॉझिटिव्ह गोष्ट झाली बरं का ट्विटर मधली, व्ह्युअर्सच्या ह्यानी, जी मला पॉझिटिव्ह वाटली. एक तर मी ट्विटरवरती खूप ऍक्टिव्ह आहे, इन जनरलच मी ट्विटरवर ऍक्टिव्ह आहे, आणि जे की मला माहित नव्हतं. ह्यानी रोहननी एक ट्विट रिट्विट केला होता, एक हँडल आहे. आता त्यांना पर्सनली आम्ही काही ओळखत नाही किंवा त्यांच्यापर्यंत तुम्ही बघा वगैरे असं काही झालेलंच नव्हतं, काही कॉन्टॅक्टच नाही. असं तिसऱ्याच माणसाने स्वतःच्या हँडलवरती ट्विट करत की ही वेब सिरीज बघा, की ग्रेट. आम्ही तसं काही कॉन्टॅक्ट नाही. नॉर्मली कसं कोणाचा तरी ओळखीचा काहीतरी कुठून तरी संबंध लागतो, पण या माणसाचा काहीच संबंध नाही. आणि आउट ऑफ ब्लू ही वॉज सेइंग की अशी अशी मी सिरीज बघितली आहे, तर तुम्ही पण बघा, ही चांगली केली आहे. माझ्यासाठी चांगली अशी गोष्ट आहे की आपल्या ओळखीचे ते तर बघतीलच, त्याचा मला काही डाऊट नाही त्याच्याबद्दल काही. पण ज्यांना आपण ओळखत पण नाही, ज्यांना कधी भेटलो नाही, ते कोण आहेत ते सुद्धा माहिती नाही, ते बघून आपणहून जर असं काही सांगणार असतील तर इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. मग आता आकडे जसं रोहन म्हणाले की ते हळूहळू कळतील, पण मला ते इतकं छान वाटलं बघून की अरे यांना ओळखत पण नाही आणि स्टील ही सेईंग अजून लोकांना की अरे हे चांगलं केलंय. ती वाक्य वगैरे ठेवतात काही काही वेळा त्यांना सांगावं लागतं की लेखक मी आहे. प्रेक्षकांना हे म्हणजे रोहित, मला असं म्हणायचं की थोडक्यात प्रेक्षकांना हे असं सांगायचं की आम्हाला मनापासून आवडलंय, तुम्ही तर प्रमोट कराच करा, आणि आम्ही आमच्या पद्धतीने प्रमोट करतोय. ही ऍक्च्युली प्रेक्षकांनी तुम्हाला दिलेली पर्वणी आहे किंवा तुम्हाला दिलेलं गिफ्टच आहे, आय किंवा थिंक एक सो. प्राइज हे सगळं दिलं. ही दाद होती, ही खूप खूप चांगली दाद आहे ही. म्हणजे मला छान वाटलं ते बघून की ज्यांना आपण ग्रेट. ओळखत पण नाही ते सुद्धा सांगतायत आणि एवढं पब्लिकली. मी तुला असंच सांगू, पाहिजे. हंगामाने जेव्हा प्रमोट केलं होतं ना फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर, तर इंस्टाग्रामवर त्या ट्रेलर लॉन्च केला होता. तर 2 तासात हा ट्रेलरला जवळजवळ 11,000 व्ह्यूज आले होते इंस्टाग्रामवर. आणि फेसबुकवर जवळजवळ 3,500 व्ह्यूज आले होते. ग्रेट, 2-3 ग्रेट. इंटरेस्टिंग. चांगलं आता ते आहे. आकडे कळतील आणि हळूहळू की फेसबुकवर लोक शेअर करतात. म्हणजे मला माहित नाही कोणी, तर माझ्या शाळेतले जुने मित्र जे माझे सिनियर्स होते ते आता मला मी ओळखतही नाही त्यांना, त्यांनी शेअर केलंय की माझ्या स्कूल फ्रेंडनी केलेलं आहे हे, तुम्ही बघा. खूप लोक असे शेअर करतात, ज्यांना आवडलं ते लगेच शेअर करतात. आणि तुला सांगू का काय होतं माहितीये का, वेब सिरीज म्हटलं ना की लोकांचं 1-1, 2-2 दिवस जातात पूर्ण वेब सिरीज बघण्यासाठी.
तर मला एक फीडबॅक काय चांगला आला की तुमची वेबसिरीज समजा मी रात्री फॅमिली बरोबर 10ला लावली की 12 12:30 पावणे 1 पर्यंत संपते, पाऊण पर्यंत संपते. म्हणजे उद्या आणि परत मला उठून बघायचं आहे, डोक्यात ते असं होत नाही. ओके, बरोबर. तो सुरू झाली आणि संपली. ग्रेट. चला, सगळ्या टीमचं परत एकदा अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही एवढ्या लोकांपर्यंत थँक्यू पोहोचला. थँक्यू. येस, थँक्यू. एफर्ट्स घेतलेत नवीन येणाऱ्या कलाकारांसाठी, आणि तुम्हीही नवोदित म्हणून परिपूर्ण उतरताय हळूहळू, आणि असंच कंटिन्यू चांगले चांगले प्रोजेक्ट्स करा आणि ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा, जेणेकरून प्रत्येकांना नवीन काहीतरी चाखण्याची संधी मिळू देत प्रेक्षकांनाही. कारण बऱ्याच वेळेस वेब सिरीज ही कॉन्सेप्ट म्हटले की लोकांमध्ये तेच सेक्शुअलिझम आलं, त्याच्या बऱ्याच वेळेस हे होतं की वल्गॅरिटी आली. तसं नसता हे पूर्ण फॅमिलीला घेऊन बघण्यासारखं असे अजून चांगले चांगले प्रोजेक्ट करा आणि एक्सप्लोर करा. सगळ्यांचं अभिनंदन परत एकदा, आणि Thank थँक्यू you. सगळ्यांनी वेळ Thank you. दिल्याबद्दल. थँक्यू. थँक्यू थँक्यू. 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 येस.